नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा या ठिकाणी देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सध्या देवळाली प्रवरा हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मधील या माझ्या पाठीमागे आपण पाहत असलेल्या डिपॉल स्कूलच्या प्रांगणात आपण गेटच्या बाहेर या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणी दोन महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आमची तक्रार आहे. मी या निमित्ताने उमेदवार प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी दोन महत्त्वाच्या तक्रारी आपल्या पत्रकार बांधवांसमोर करत आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम त्या केंद्राचा जो काही केंद्र प्रमुख असतो त्याच्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडण्याचा कोणताही अधिकार नाही. असं असताना त्या केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक 7च्या खोली क्रमांक 2 मध्ये केंद्र प्रमुखाच्या व्यतिरिक्त असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी माझ्या देखत आणि संपूर्ण पोलिंग एजंटच्या देखत उठून एका मतदाराला मशीनच्या जवळ जाऊन असं बोट करून मशीन जवळ नेऊन सांगितलेलं आहे, असं बटन दाबायचं, असं बटन दाबायचं, असं बटन दाबायचं. याचा अर्थ एक कर्मचारी या ठिकाणी स्वतः प्रचार प्रसार करत आहे की कसं बटन दाबायचं. म्हणजे कर्मचारी ज्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांचे कामं त्यांनी हातात घेतले किंवा बूथ स्वतःच्या ताब्यात घेतला का काय, अशा पद्धतीचं या ठिकाणी नागरिकांची भावना मतदारांची भावना झालेली आहे आणि मतदारांमध्ये त्या निमित्ताने अत्यंत उद्वेग आहे. दुसरी गोष्ट, त्याच बूथमध्ये माझ्यासोबत असलेले संदीप गंगाराम आल्हाट या मतदाराला मतदान करायला गेल्यानंतर समजलं की त्यांचं मतदान झालेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी बोगस मतदानाला सुरुवात झालेली आहे. हे माझ्या सोबत आहेत आणि यांच्या बोटाला कुठेही शाईचा ठसा नाही. मी तिथे असताना ज्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी तुमचं मतदान झालेलं आहे, याचा अर्थ बोगस मतदान या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे. तिसरी गोष्ट, ही बाब आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. काही विशिष्ट राजकीय पक्षाचे त्या ठिकाणी जे काही पोलिंग एजंट आहे ते एखाद्या राजकीय म्हणजे उमेदवाराप्रमाणे दारात उभे राहून स्वतःचं चिन्ह सभासद या मतदारांना सांगत आहेत. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. आम्ही त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. तिथं पोलीस कर्मचारी कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीये आणि या ठिकाणी मी सकाळपासून तक्रारी करतोय की या गेटच्या समोर आपण कोणालाही विनाकारण फिरकू देऊ नये. फक्त मतदार या ठिकाणी आला पाहिजे. ही कोणत्याही प्रकारची आमची सकाळपासून दखल घेतल्या जात नाहीये. आतमध्ये बाजार भरल्याप्रमाणे काही उमेदवार आतमध्ये फिरत आहे, आतमध्ये नमस्कार करत आहे, आतमध्ये प्रचार करत आहे आणि ह्या गोष्टी निवडणूक आयोगाने दखल घेण्याजोग्या आहेत. त्यामुळं देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये ज्या पद्धतीने हे अनागोंदी आणि बोगस मतदानाचं काम या ठिकाणी चालू आहे हे थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा बाकीच्या राहिलेल्या पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. याची निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे. सदर पत्रकारांना सांगितले असता त्यांना मतदान केंद्रात पोलिसांनी प्रवेश नाही दिला आणि ही बाब आम्ही पत्रकार बांधवांच्या निदर्शनास आणून देतोय. हे लक्षात आल्यानंतर तेथील पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी एकतर केंद्रामध्ये जे काही पोलिंग एजंट आहे त्यांना मोबाईल सोबत न्यायला अलाउड केलेला नाही आहे. मोबाईल बॅन केलेला आहे. मोबाईल तुम्ही कुणी सोबत न्यायचा नाही, जेणेकरून ही जी काय गैरकारभार त्या ठिकाणी सुरू आहे, बोगस मतदान त्या ठिकाणी सुरू आहे, ते शासकीय जे काही कर्मचारी आहेत ते स्वतः मतदान करत आहेत हे बाहेर जनतेला समजू नये म्हणून एक तर त्यांना मोबाईल बंदी केली. दुसरं, पत्रकारांच्या हे निदर्शनास येऊ नये, पत्रकारांनी त्याचे फुटेज घेऊ नये म्हणून पत्रकारांना मुख्य दरवाजावरती ज्या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी म्हणजे जो काय आमचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता लोकशाहीचा त्याला घातक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जर निवडणूक झाली तर ही निवडणूक पारदर्शी ठरणार नाही. म्हणून निवडणूक आयोगाने याची दखल घेणं गरजेचं आहे तातडीनं. अन्यथा या ठिकाणी आम्हालाही इतर उमेदवारांसारखं इतर पोलिंग एजंटसारखं आतमध्ये जाऊन उभं राहावं लागेल, प्रचार करावा लागेल, याची नोंद घ्यावी आणि त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी पोलीस यंत्रणा आणि देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक विभाग जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. धन्यवाद.